No.
देवाचा प्रकार ऐकला तर भयाच्या ज्या देवाला देता येत नाही त्या देवाची मला देवानी भक्त भक्तानी देव हे नाथ विश्वाच्या आसमंतात जर का टिकवायचं असेल तर नमस्कार आशीर्वाद इच्छा पैकी आपल्याला देवाच्या कर्तव्य याच्याकरता देवाला दिलेला शब्द त्या विश्वाच्या पाठीवर अमर अजिंक्य पदार्थ होणार पण जर का समजा या विश्वाच्या पाठीवर त्या कोणताही अनर्थ घडेल तर मात्र या विश्वासाला जिवंत राहण्याचा अधिकार म्हणजे आम्हाला मनाचं मदत संपादन करू या खलेल्या राजप्रासादी
म्हणजे नाव तुला घेऊन तुला पचवतो. भक्ती तुझी कर्तव्य भक्ती. मला एक सांगले मला पाहताक्षणी क्रोधाने क्रोधामय झालास. विराजित असताना तरी सुद्धा आमच्या म्हणजे देवाचं नामस्मरण केलं हे तुला बघवत नाही. म्हणजे तुला पटत नाही. पण एक सांगतो देवतांचं नामस्मरण आजपासून बंद. आजपासून तुझी पूजा करायला तुला नामस्मरण करणार. तुला पुजायला पाहिजे. पुजायला पाहिजे. तुला भगवत म्हणजे तुझी भक्ती करायला पाहिजे. आहे तिकडे पण चेहऱ्यावरती हास्य आहे. देवताची भक्ती करायला सांगितली होती. मुळीच नाही. मला वाटलं विसरलास. तू सांगितल्याप्रमाणे त्या विश्वाच्या पाठीवर ज्याला जगाचा जगापेक्षा घाती घेतला त्या विश्वाचं संग्रामाचं कार्य ज्याच्या हाती आहे, असा कैलासीचा घोडा दे या देवाची मी भक्ती केली. म्हणजे देव प्रसन्न झाला आहे ना. भक्ती कुणी गेली? तू गेली. देव प्रसन्न होणार. कोण प्रसन्न झाला? म्हणजे देवाने वरदान सुद्धा दिलं. या विश्वात असं म्हणतात अमोलाची केवळाचं वरदान. अमृतवाचं वरदान तुला मिळालं आणि या आनंदामध्ये तू आहेस. पण अमृतवाचं वरदान जरी तुला देवतांनी दिलं असेल ना तरी पण या जगामध्ये जो कोणी प्राणी जन्माला येतो अथवा मनुष्य त्याला मृत्यू हा आहे. मृत्यू हा ठेवलेला आहे. मला एक सांग रे काय मी माझा मुद्दा तुला सांगा. आनंद होतो. जो कोणी जन्माला येतो त्याला हा नारद पोचत कर्तव्याच्या पलीकडे त्याला चांगल्या मार्गाला लावल्याशिवाय जन्माला आनंद होत नाही. गेल्यानंतर दुःख तुला मुळीच
आगळ्या वेगळ्या तऱ्हेने रेखाटलंय. या विश्वाच्या पाठीवर माझ्या कुशीकुलात जन्माला आलेला माझा पुत्र नाव दत्त सुदास. या सुदासचा विवाह झाला तरच त्याच्या हातून माझा मृत्यू आहे. आणि असं काही होणार नाही. मी काही घडू देणार सदास्ती म्हणतात. मला माहित आहे. अरे मला समजलं. काय समजलं? तुला नृत्यांग मला समजलं. वरदान तर समजलेलंच होतं, पण आता नृत्यांग देखील समजलं ना. हे थापा मारायचे धंदे बंद कर. म्हणजे विश्वास नाही. तू थापा मारायला म्हणजे माझ्या बोलण्यावरती तुझा विश्वास नाही. तुला काय वाटलं? असं काय? भूत भविष्य वर्तमान तू जाणतो. नक्की तुझं नृत्यांग तुला माहिती आहे. नाही. मग तुझा नृत्यांग काय आहे हे मला माहित आहे. आणि विश्वास पटण्यासाठी जर तुझा नृत्यांग मी या ठिकाणी कथन केला आणि तो नृत्यांग मला कसा कळला, तो नृत्यांग मला कोणी सांगितला, त्याचं नामविधान मी तुला कथन केलं काय रे करशील? आता तू माझं नृत्यांग जर मला सांगितलं, मी मला कसं आहे जर तुला सांगितलं, तुझे दोन्ही दाखव. काय चरण चरण शब्दाकडे सत्य आहे. मी तुझे दोन्ही चरण धरणार. पण समजा तसं झालं नाही. तुझं मेलं. आणि दुसरी गोष्ट, कशी काय? माझं नृत्यांग तू कथन केलं, हे तुला बरोबर त्याने सांगितलं असेल. समजा कुणी सांगितलं तर सांगणाऱ्याची जिव्हा नाडी कमळापासून छेदणार आहे. हे महत्त्वाचं आहे. याच्यावरती अटल राहायचंय. हे शब्द सत्य आहे. सत्य आहे ना? देवांसारखा मी नव्हे. मग ऐक म्हणतोय ऐकायचं. तुझा नृत्यांग काय आहे? तू मरणार कसा? अरे देवाने वरदान दिलं. देव एका हाताने देतात पण दुसऱ्या हातामध्ये काय दिलं राखून ठेवतात. ऐक म्हणतो तुला नृत्यांग. नमनाला खरा म्हणतील. तुला माझं नृत्यांग विचार. ऐक म्हणतोय तुझा नृत्यांग असा आहे. कसा माहितीये का? तुझा पुत्र सुदास. तुझा पुत्र सुदास. त्या सुदासाचं जर का लग्न झालं, तुझ्या पुत्राचं जर का लग्न झालं तर त्याच्या हातून तुझा
मुरुडला काय मुरुडला काय हा जो मास डोलीचे प्रसंग असेल तर ना त्या जागा तयार करा आणि आमची मदत देवता आम्हाला पाहिजे ते माझा प्लाट माझा सखा आमच्यासाठी येणार आहे आपण आलेल्याची तारीफ आईला करून द्यावी तिचे शुभाशीर्वाद घ्यावे हेच करावे आपल्या मुलावर कोण धन्यता वाटते का तुझ्या चरणाशी लागलो ज्ञानाची विराटाची ज्ञानावद्यांना चला करा तक्षणम मिळलेला तस्मै श्री गुरुदेवा त्या ज्ञानामध्ये राष्ट्रवादा जन्म झाला पण ज्ञानाने ब्रह्मसत्ता होताव्यात माझा नेत्रासमोर करण्यासाठी सिद्ध ठरलीच आणि म्हणत आले नव्हती करू आले नव्हती कल्पना आल्यापासून आईला आपल्या मागीची स्तुती करण्यासाठी कोणतं कारण असावं लागतं का काही हवंय खायला आपल्या ओळखीमध्ये वागवून करून त्या हरा पावसाच्या गोळ्याला आणि कसे आम्हाला